मित्रांनो, आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आता इथून आपल्याला शिक्रापूरला जाऊन पहिले रोहित शिंदेला उचलायचं आहे आणि मग तिथून पुढचा जो प्रवास असेल तुम्ही माझ्यासोबत बघत राहा. सर्वात आधी मित्रांनो पहिले पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहे. तर मित्रांनो, आता आपण कोरेगावच्या थोडं पुढं आलेलो आहे आणि सणसवाडीच्या अलीकडे आहे आपण. आणि इथून अजून आपल्याला पोहोचायला नाही म्हणलं तरी 10 मिनिटं तरी लागणारच आहेत. तर मित्रांनो, आता आपण शिक्रापूरमध्ये एंट्री मारलेली आहे आणि शिक्रापूरमधून आपल्याला अजूनही कासरे फाट्यावरती जायचं आहे, कारण रोहित काय कॉल उचलत नाहीये. तर मित्रांनो, रोहितच्या इथं मी आलेलो आहे आणि रोहितला मी मगाशीपासून म्हणजे घरातून निघल्यापासून कॉल करत होतो. 3 ते 4 कॉल ज्याला केलेले आहेत मी. आणि आता इथं फाट्यावरती आल्यावर परत एकदा कॉल केला तर तो आत्ताशी उठला झोपेतून. म्हणजे निघायचं होतं 6:30 वाजता, आता वाजलेले 7. मला इथे येऊन 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि अजून सुद्धा तो उरकतोच आहे. तर हा रात्री 3 का 4 वाजेपर्यंत बाहेर होता वाटतं कुठंतरी, त्याच्यामुळं मग त्याला उठायला पण लेट झालं. पण मी कॉल केले त्याने एक पण कॉल उचलला नाही ना. आता त्याच्या घराची इथं आल्यावर कॉल केला तो म्हणतो मी अजून आत्ता शिकत झोपेतून उठलेलो आहे. बुट नाही, चप्पल नको घालू, बुट घाल. आणि तुला उचकलं नाही, तुला हाणला पाहिजे. डोळे लाल झाले तुझे, झोपलाच नाही तू. झोपच नाही झाली. जाऊ दिसत अरे, काल रात्री तिकडे ते मित्रासोबत गेलो. ते तिथं कुठं झालं. बरं जाऊ दे, चल तू काय कर, बुट घालू नये. लवकर येतो, ऑफिसवर राहिलेत ना. बरं चल निघू आता आपण. आता इथून निघूया आणि पुढचा प्रवास तुम्ही आमच्या सोबत बघत राहा. तर मित्रांनो, आम्ही स्वप्नीलकडे आलेलो आहे बॅग घेण्यासाठी. स्वप्नील झोपलेला आहे वाटतं. लागले काय लागले का जर आलाय जागून जागून? नाही रे, घेते लागले मीन्स फोड आला. ओहो, इंग्लिश. मला जर एकदम व्यवस्थित होऊ द्या मग मी तुमच्याशी बोलू. तर मित्रांनो, आम्ही इथं थोडं नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. आता जवळजवळ अजून 35 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आणि रोहित शिंदेला जरा थोडंसं अर्जंट होतं चहा प्यायचं. तर त्याच्यासाठी आम्ही इथं चहा समजतात बाबा. नाही दुसरं काय नका समजू मित्रांनो, चहाच प्यायचं होतं, बाकी काय प्यायचं होतं. आणि आता सध्या आम्ही नारेंगाव होते, ते इथून आता जुन्नर 30 आहे वाटते. 35 जवळजवळ आहे, 30-35 आहे. तर आता आम्ही मित्रांनो नाश्ता करू का? नाश्ता करतो आता. नाश्ता करून मित्रांनो भेटू आपण. मित्रांनो, रोहित शिंदेला या ठिकाणी खूप असे चटके बसत आहेत कॉफी पिताना. टाकलाय आता बोला काय बोला. तर मित्रांनो, आम्ही हॉटेलमधून इथून निघत आहे. नाश्त्यासाठी काही भेटलं नाही म्हणून फक्त कॉफी पिऊनच आम्ही निघत आहे. चाय नाही, तू कॉफी पिलास दाद्या, लक्षात ठेव जरा. येडेवणी करू नकोस तू असं. म्हणलं मी, तू चाय म्हणला आता. कॉफी चाय म्हणला तू. दाखवू काय व्हिडिओ परत तुला? बरं चला मित्रांनो, इथून निघू आता. पुढे कुठेतरी पहिले नाश्त्याला थांबायचंय. इथून डायरेक्ट नाश्त्याला थांबू, तिथंच तुम्हाला अपडेट भेटेल आमची. तर मित्रांनो, आता आम्ही जुन्नरमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. तर आमचं तिकडं कसं वाटतंय? रोहित शिंदेने उत्तप्पा मागितलेले, वनियन उत्तप्पा, आणि मी पावभाजी मागितलेली. कारण जास्त जड काय खायचं नाही, कारण आपण गड चढायचं आहे त्याच्यामुळे. आणि पुढं दुसरे पण काही प्लॅन्स आहे, म्हणून जरा म्हणलं की थोडंसं एकदम लाईटलीच काहीतरी खायचं आणि वर चढायचं आपल्याला. ते उपाशी पुढे जाण्यापेक्षा थोडं काहीतरी खाऊन गेलेलं बरं. तुम्ही नाश्ता गेला तर करून घ्या. सांगा की केलाय ना, तर चालते आम्ही करतो. मित्रांनो, रोहितला कामामुळे टाइम भेटलाय म्हणून रोहित आत्ता ब्लॉग बघत बसलेला आहे. नाश्ता येतोय तोपर्यंत आपला पहिला ब्लॉग बघत बसलेला आहे रोहित. टाइमच नव्हता ना त्यामुळे. तर मित्रांनो, आता नाश्ता आलेला आहे. तर आम्ही आता एकदम पोटभर असा नाश्ता करून घेत आहे आणि मग नाश्ता करून झाल्यावर तुम्हाला भेटूया. तर मित्रांनो, या ठिकाणावरून आता नाश्ता करून झालेला आहे आपला. आता आपण इथून निघत आहे. रोहित शिंदेने त्याच्यासाठी कॅडबरी पण घेतलेली आहे आणि QR स्कॅन केल्यानंतर 10 रुपये भेटतात. तुम्ही पण घेऊन बघा, तुम्हाला 10 रुपये भेटतात. चालते. चला मित्रांनो, आता इथून डायरेक्ट आपण आता गेल्यावरच व्हिडिओ चालू करूया मित्रांनो. आता आपण मध्ये करू आपण, तुम्हाला अपडेट देऊ मध्ये काय विषय काय नाही. हो, दमलो तर ठीक आहे, नाही दमलो तर बघा. तर मित्रांनो, आपण आता पोहोचत आलेलो आहे. 5 किलोमीटर वरती किल्ला राहिलेला आहे इथून आपल्याला. आणि या इकडे वरती तुम्हाला दिसत असेल की लेन एंट्री पण आहेत. आणि आपण जर आपल्याला जमलं किंवा टाइम जर जुळला तर आपल्याला तेही करायचं आहे. म्हणजे अजून कन्फर्म नाहीये ते करायचं आहे की नाही, पण ते पण करायचं आहे. आणि एकदा रस्ता बघा इथला मित्रांनो, रस्ता कसा एकदम स्मूथ रस्ता आहे.
आणि जुन्नरचं जे मेन बाहेरचं जे गेट आहे त्या गेट पासून अगदी 3 किलोमीटरलाच एक लेफ्ट आहे. शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे, त्या पुतळ्यापासून लेफ्ट आहे. लेफ्ट घेतलं की शिवनेरीला डायरेक्ट रस्ता आहे. तर मित्रांनो, आपण शिवनेरीच्या गेट वरती बाहेर पोहोचलेलो आहे. या इथं पावती टू व्हीलर आणला. पण किती द्यायचे हो? किती? 20 रुपये. रोहित दर पावती ठेव. तर मित्रांनो, या इथं गेट वरती आल्यानंतर 20 रुपये पार्किंग फीज आहे. आणि इथं मोठ्या गाड्या असतील तर या इथं लावायला आहे. मग ट्रेकिंगची पोरं इकडून येतात. लेण्यांना बघू ना, रोड विचारू ना तिथं कोणाला तरी, लेण्यांसाठी रोड कुठून आहे. टू व्हीलरला पार्किंग बघ रे रोहित, कुठं दिसते इथं? कुठं म्हणते माग? आता माग तर लावायला जागा नाही. याला नो पार्किंग झोन आहे इकडं पुढं. टू व्हीलरला पुढं आहे ना? हा चला, आहे पुढं टू व्हीलरला. कुठं लावायची इथं? हा तिथं पुढं लावणार. या इथं गाडी पार्किंग केलेली आहे आणि समोरच व्ह्यू बघा किती मस्त आहे इथं. आणि आता आपण गड चढायला सुरुवात करूया. घरचे बॉटल चालणार, घरची पार पळण बॉटल, बिस्लरी बॉटल. तर मित्रांनो, इथं गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर 2 एंट्रीज असतात. एक एंट्री म्हणजे कुठून आलात, काय आलात तुमची पर्यटकांची, आणि दुसरी एंट्री म्हणजे बॉटलची एंट्री. म्हणजे जर तुम्ही पाणी प्यायची जर बॉटल घेऊन आले बिस्लरीची, तर ते एक बॉटलचे 50 रुपये घेतात. म्हणजे जाताना वापस त्यांना 30 बॉटल दाखवले ते परत देतात पैसे. असं काही नाही. पण पहिल्यांदा जर बॉटल वर घेऊन जायची असेल तर 50 रुपये द्यावा लागतात. आणि वर पाणी प्यायची पण सोय आहे. तर आपण एक बॉटल घेऊन चाललेलो आता. आपण एका बॉटलची एंट्री केलेली आपल्याकडे, कारण एकच बॉटल आहे त्यामुळे. तर मित्रांनो, हा गडाचा पहिला दरवाजा आहे. बघ की कसं बनवलंय. बघ ना, हे दुसरं गेट वाटतंय ना. ह्याच्यावर बघ ना, ते चिन्ह बघ ना कसे बनवलेत वरती ओखेवाले. ते नाही, पण हे कसं बनवलंय आडवं बघ ना. विचार कर की. तिथपर्यंत काहीतरी आहे मला वाटतं, लक्ष ठेवण्यासाठी पहिल्यांदा नसायचे वरती. ते हे दरवाजा मजबूत बघ ना कसलं आहे. इथून वरती पायऱ्या जायला तिकडं वरती पण काय ते असणार आहे. आपण येताना जाऊया तिथं. तेच येताना जाऊ ना वरती तिथं पण. अजून लय राहिले, तू एवढ्यातच धापा खायला लागला. मला जेवढा घाम येते कसं जमायचं मग? गाव कोणतं तुझं? माझं कोल्हापूर. कोल्हापूरचा का? तेच म्हणतोय की. गरमी जरा बसायचं, कोल्ड्रिंक प्यायचं. कोल्ड्रिंक पाणी, थंड पाणी प्यायचं तुला? पाणी प्यायचं तेच काय? अरे पण नवीन बिल्डिंग देतो ना मी, अण्णन माणसांकडे. मी अण्णन झालो का आता? बारकले खतरनाक आहे. लोक ब्लॅक मॅजिक करतात. ब्लॅक मॅजिक हात सील असलेलं बिस्लरीचं ब्लॅक मॅजिक होणार आहे का? काहीतरी टाकून मग सील करतात. पोरगा लय चॅप्टर आहे बाबा. डेंजर आहे तू. त्याला वाटते आपण पाण्यात काहीतरी देऊ त्याला. शेवट रे, एक डायलॉग मार की, शेवट रे. कुठला शेवट डायलॉग? अरे आहे की तुमची. पण इकडूनच चला आपलं, नाही का? पी बाबा, तू तुझ्या हाताने फोड बाटली होय. चला, काय वाटतंय टाकलंय तर. म्हणजे तू मॅच लावली घरच्यांसोबतच? अच्छा, मग तू एकटाच पुढे पुढे पळायलास का? स्ट्रॉंग आहे म्हणजे लय तू. जायचं का नाही मग वर अजून? जायचं की. बघा तो माझा सक्का चुलत मानलेला तुला मानलेला असेल आपल्याला काय माहिती असेल. चला बर. अरे इथं थोडं पाणी पिऊ ना. अरे गळा कोरडा पडतोय, गळा सुकतोय रे. पाणी पिऊ दे ना. भाऊ आहे कोण? नाही मित्र. थोडं पाणी पिऊ ना. तुझा गळा कोरडा पड नाही का? अरे ऊन लय लागायले रे. तू घातली टोपी, माझ्याकडे नाही टोपी. आतमध्ये आहे ना, म्हणजे काय ठेवलेलं नाहीये, पण आत फिरू शकतो. चल. रस्ते लय चांगले आहेत नाही का इथले.
तर मित्रांनो आता आम्ही वर पोहोचत आलेलो, इथून काय 5 मिनिटाचंच अंतर राहिलेलं आहे किल्ल्यासाठी. हा थोडं चलणं आहे, उन्हामुळं जरा जास्त वाटतं, पण जास्त चलणं नाही आहे. थोडंसं चालल्यानंतर एकदम सरळच रोड आहे. वर आल्यावर सरळच रोड, वरती आल्यानंतर सरळच रस्ता आहे, म्हणून काय नाही, फक्त जाताना थोडासा म्हणजे खालून जो सुरुवात केली तिथं थोडंसं आहे चालायचं, बाकी जास्त चलणं नाही आहे. पण आतमध्ये एंट्री नाही आहे वाटतंय, एंट्री नाही वाटते आतमध्ये. नाही ना, हे काय गेट बंद आहे. आणि आधी मित्रांनो या इथं बूट चप्पल काय असेल ते काढून घ्या आणि मगच वरती जा. चला आता इकडं जाऊया. हेलिपॅडचं आखलेलं आहे, म्हणजे इथं कोणतरी आलं असेल. भेटलं का चॅलेंज तू कोणा पैसे लावले? पप्पा पैसे लावले का यांच्या पैसे? अशी गर्दी झालेली इथं. हे बघ वरती जायची जी एंट्रन्स आहे ना, एंट्रन्सलाच लय जण थांबलेले. पण पॅक आहे इथं वरून नाही, इकडून रोड इकडून आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही सर्व पाहिलेले आता वरती, आणि आता खाली जात आहे. गर्दी थांबावं लागते 5 मिनिटं आधी, नाही का खालून कोणी. क्लास ट्रिपला आलो होतो ना, तर तो खा रस्ता दिसतो का? वरचा हा छोटासा रस्ता नाही का इथं, या रस्त्यावरून आलो होतो. आणि माझी एक फ्रेंड होती, डायरेक्ट खाली बोंबलत पळाली होती तशीच. का? तिचा पायसा टकला होता. म्हणजे पडली होती? पडली नव्हती, पण पळत सुटली होती. का? तिचा पायसा टाकला आणि त्याच्यामुळे डायरेक्ट पळत सुटली नाही का खाली, ती पायसा टाकला म्हणून. त्याच्यामुळे ती खाली येत होती. मी बाजूला झाडाला डायरेक्ट वडली होती वर, डायरेक्ट धरून तशी. हा नाही, ती डायरेक्ट खालीच होती, डायरेक्ट खाली. हा तिथं पुढं असं आहे, सिलिंग टाईप आहे नाही का, असं जरा सिलिंग आहे तिथं. हा त्याच्यावरच दणकन गेली असते ते वरती दगडांचा रोड आहे ना. मग एक रोड होता बघ, वरून एक होता आणि खालून एक साईड होती. तो वरून येतो ना तसा असतो, तिथून पण येतो फिरून. तर जाताना मला वाटत होतं तिथून जावं, पण रोड लयच कच्चा आहे तो. चला आपल्याला अजून खाली इथे हे पण बघायचं आहे, ब्रोंज लेणी नाही रे, खाली ते अजून थोडे पॉइंट आहेत नाही का, पॉइंट बघून खाली. कोणत्या साईडला? तिथं खाली आहे ना, चल बघू. इथून पुढे जायचं का? हा इथून खाली जायचं. ठीक आहे चल बाय. आम्ही चालतंय, जा तुम्ही, या वर बघून या, जा. मित्रांनो माहिती थांबवून नीट वाचून घ्या. मित्रांनो आम्ही चाललेलो आहे कडेलोट बघण्यासाठी. कित्येक म्हणजे 2-3 वेळा आलेलो इथं, पण कधी मी पण कडेलोट या पॉइंटला गेलेलो नाही. असं शब्द टाकलाय का मी कधी? आमच्या ईश्वर ससाने हे. तर मित्रांनो आम्ही पहिल्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तर आलेलो आहे. आता आम्ही नाव काय याचं? कडेलोट. प्रवेश नाही इथून पुढं, काय तसं संपलंय आता पॉइंट इथं. ओके कडेलोट इथं, इथं मित्रांनो माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता. हे बघा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी हे बघू शकता, हे आहे कडेलोट. मित्रांनो खूप असं थकवा जाणवतोय, कारण ऊन खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे. कडक असं ऊन आहे ना. तू तरी टोपी घातली, मी टोपी पण नाही घातलेली. तसं काही नाही, टोपी घातले काय टोपी नाही घातली काय ते सगळे सारखंच असतं. वरून मी काळं जॅकेट पण घातलेलं आहे, आणि मी काळी बॅग घातली, त्याचं काय? ठीक आहे फिटतोस. तसं काही नाही. तुम्हाला बॅग उचल म्हणलं मी उचलणार नाही. ऊन खूप आहे. तुम्हाला आधीच्या चेहऱ्यावरून दिसत असेल, कारण मी कॅप घातल्यामुळं चेहऱ्यावर घाम नाही आलेला माझ्या. पण खूप असं ऊन ते. मित्रांनो आपला आता गड बघून झालेला आहे. पुढे इकडे पण काहीतरी आहे वाटते, तिकडेही जाऊन बघूया आपण. हा काय मला वाटतं वरती गार्डन आहे. गार्डन मध्ये काय जाऊन करायचे? जे आपल्याला बघायचं होतं, जे महत्वाचं बघायचं होतं ते तर पाहिले, पण तरी सुद्धा बघू ना वरती काय. रोहित इकडे वरती पण आहे, चल जाऊ. चला आणि पलीकडून शिवाजी महाराज दिसते, पलीकडून मग चल.
हे बघ शिवाजी महाराज दिसतात तिथून. मागच्या वेळेस राजगडावरती गेलतो ना तेव्हा जी माझी अवस्था झाली आणि त्याच्यानंतर पासून मी थोडंच नाही का थोडं जरा शरीराकडे लक्ष द्यायला चालू केलं. नाहीतर मला त्या जवळ स्टार्टिंगच्या 5-10 मिनिटातच मला कळलं होतं नाही का आपण नाही चढू शकत वरती तिथं. हा लय हालत खराब होती. राजगडाला कसे असं पायऱ्या बिऱ्या नाहीये, पायऱ्या ते डायरेक्ट वरती नाही का शेवटच्या 10 मिनिटात खाली डायरेक्ट सगळा असा डोंगर चढत जायचंय नाही का. त्याच्यामुळे थोडंसं ट्रेक अवघड होतं. मेन म्हणजे आता म्हणून मी बुट्ट घालून आलोय, पण तुला मगाशी मी बुट्टच घाल म्हणत होतो. तसं इथं चढणं अवघड नाहीये म्हणून प्रॉब्लेम नाही. नाहीतर मग इथं पण तसं जर चढायचं असतं ना तू पक्का वाईटगून गेला असता. चप्पल आणि सँडल असं मागे सरकतो रे डायरेक्ट. मला पण आता व्हायचं घाल्यागत झाले त्या चपलीमुळे. नेक्स्ट टाइम पासून नक्कीच बुट घालून दोघं पण निघणार आहे मित्रांनो. तू मित्र आहे बुट घातलेला, पण रोहित शिंदे पण पुढच्या वेळेस पासून नक्की बुट घालून. गाडी तर सेपरेट वाटतं वाहनूकीला. हो ती गाडी वर कशी आणली असं आयला. हा खरं हे सगळा रोड तर पायऱ्यांचा आहे ना, गाडी कशी वर आणली. मला वाटतं दुसरा कोणता तरी रोड असणार आहे कच्चा, आपल्याला माहित नाही असा. निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा एकदा मी सामावलेलो आहे. तिथून बाहेर पडलेलो आहे आणि इथे सामावलेलो आहे. आता कसं आहे माहिती आहे का, मला असं म्हणजे मला मनातून वाटलं होतं की आबीला बोलावा, कुठेतरी जावा. मी त्याला विचारू शकता तुम्ही. मी तुला स्वतः फोन लावलेत ना रे. हो स्वतः. मी काय म्हणलो तुला, चल जाऊ आपण कुठेतरी जाऊ. नंतर आपण एक प्लॅन डिसाईड केला की शिवनेरीला जाऊ. आणि तुझ्या मनात होतं ते आणि मी पण बरोबर तेच बोललो तिथं जाऊ. आणि दोघांची बरोबर मतं जुळली त्या टायमाला. आम्हाला खरं म्हणजे 19 फेब्रुवारीला यायचं होतं, पण माझ्याकडनं पॉसिबल नाही झालं कारण मी कामात अडकलेलो होतो. त्यामुळं म्हणून म्हणलं नंतर जाऊ. आणि शेवटी आज आपण टाइम भेटेल तेव्हा. मग नेमका आज रविवार होता आणि मला सुट्टी होती, त्यामुळे आलो आम्ही. आणि हा प्लॅन पण असा डायरेक्ट 2 दिवसात बनलेला आहे. म्हणजे परवा दिवशी ठरवलं ना आज आलो. हा बाकी काय नाही. इथं खूप छान असं हे केलेलं आहे, मेंटेन ठेवलेले नाही का. घाण वगैरे नाही आहे, कचरा वगैरे नाही आहे, जागोजागी स्वच्छता राखलेली इथे. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो, पुढची ट्रिप हे सिक्रेट आहे. नाहीतर तुम्ही एक सजेस्ट करू शकता आमच्यासाठी. हा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की कुठे जाऊ कुठे नाही जायचे कुठे नाही. तुमच्या आवडतीचं कोणतं प्लेस असेल दुसरा तर तुम्ही ते पण सांगू शकता. आम्हाला फक्त सजेस्ट करा, आम्ही तिथे जाऊ. हो तुम्ही फक्त सांगा आम्हाला की तिथे जा की हे चांगले, आम्ही तिथे जाऊ. फक्त मित्रांनो एवढंच म्हणणं आहे, सपोर्ट करा. नका ह्या रस्त्याने आम्ही आलेलो आहे. आणि तो वरून जो रस्ता मगाशी म्हणलं होतं ना तुम्हाला की पलीकडून ते वरती दाखवलं नव्हतं, माझा मित्र सटकला होता तर ते बरोबर तिथून वरती इकडून कच्चा रोड येतो म्हणून त्याच्यामुळे आपण ह्या रोडने आलो होतो. शिवाजी महाराज जन्मस्थळ वर आहे का इकडे दाखवते बाण काही कळ ना मला. हे बाण इकडं म्हणजे इकडं आणि हे ईदगाह म्हणजे तिकडं वरती इथे ईदगाह नाही का म्हणलं मी तुला वरून सटकले. पण तिथे आपण आतमध्ये गेलो होतो, तिथं तर आतमध्ये लॉक केलं होतं त्यांनी, त्यांचं काहीतरी काम चाललं. नाही ते खालचं हे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ नाही. ते आत कसं सोडतील, आत पाळणं आहे ना त्यांचं, आत नाही एंट्री देत. पण वरती जाऊ शकतो ना आपण फक्त तिथं त्यांच्या किल्ल्यात, फक्त वरती जाऊ शकतो, बाकी एंट्री नाही कुठं. बाकी चला आता निवांत खाली जाऊया दोघं मिळून. आम्ही दोघच जण आहोत. बघा बाहेर कोणाचा विचार करायचा नाही, बाकी कोण येईल कोण जाईल नाही का. निघायचं करा बाहेर, कोण जाईल हा बाकी विचार नाही. आपल्या मनाला वाटलं जायचं निघायचं करा बाहेर, चावी उचलायची निघायचं, संपला विषय. हा फक्त म्हणजे घरातल्यांची परमिशन पहिले घ्यायची फक्त. घरातले तर आपल्याला नाही म्हणणारच नाही, हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणले तरी एखाद वेळेस एकदा दोनदा नाही म्हणतात, तिसऱ्यांदा तर हा म्हणतात. पण इथं बाहेर तुम्ही 10 वेळा त्यांना विचारणार, 10 वेळा कन्फर्मेशन घेणार, तरी ती शेवटी काय गाण करणार नाही येणार मी, याला अर्थ नाही ना काय. त्यामुळे आपलं एकटे कोणी नाही आलं एकटे निघा. हा एक जरी कोण सोबत आला तरी तेवढं ग्रुप मध्ये नाही, आणि ग्रुप आला तरी बरंच आहे. जेवढं एकट्यात चूक आहे तेवढं ग्रुप मध्ये नाहीये, हेही तुम्हाला सांगतो. म्हणून एकट्यामध्ये आल्यावर नवीन लोक भेटतात. आता जसं की मागाशी ती मुलं, ते 2-3 माणसं पण आम्हाला भेटले. ते पोरग किती मजा घेत होतं लागा, ते पण कसलं रॅप बी बोलत होतं. पण कसं असते, जाऊ दे, ज्याला मजा करायची ते करते, ज्याला नाही करायची नाही करत ना.
आता तो आमच्यात मिसळला म्हणून तो काही बोलायला लागला. त्याला वाटलं आपलंच कोणतरी आहे, नाही का. पहिल्यांदा म्हणून तो बोलला. त्याला पहिल्यांदा विचारलं पाणी प्यायचं का, त्याला वाटलं आम्ही काहीतरी काळा जादू केलाय पाण्याच्या बाटलीत. पण नंतर विश्वास पटल्यावर त्याने Black घेतलं पाणी magic. मागून स्वतः. ब्लॅक मॅजिक म्हणून होता. ब्लॅक मॅजिक केलाय आम्ही. जो मला हसायला त्या टायमाला हसायला तर मला पण आलं. जाऊ दे. नाही पण बरं आहे माहिती का, असं दुसऱ्यांकडून काही घ्यायचं नाही ना, ते बरं आहे. हा, हे बारीक पोरांची शिकवण चांगली. मला त्या पोरांचे तेवढं आवडले बरं का. ते म्हणला अननोन लोकांकडनं घ्यायचं नाही असं म्हणला ना. पण नंतर विश्वास पटल्यावर घेतलं त्याने. हा, पण त्याने आधी बघितलं कोण कसं आहे काय, नाही का. हो ते पण आहे. चला लय गर्दी रे. हा ना, कॉलेज ट्रिप दिसते. आपल्या कॉलेजने कधीच आणलं नाही असं. अरे काय बोलावं आता, जाऊ द्या, शब्द नाहीत. म्हणून तो काय सांगते, कोणावर अवलंबून नाही राहायचं, नाही का. अवलंबून राहिले का प्लॅन कॅन्सल होत असतो. हो, शेवटच्या दिवसापर्यंत प्लॅन आहे 9 टाइम. शेवटच्या क्षणाला येऊन नाही असा शब्द ऐकण्यात येतो. त्यापेक्षा एकटंच निघायचं. त्यापेक्षा एकटेच निघायचं. कोण असं येणार असं त्याला घेऊन जायचं चपलीला. मी तेच म्हणलं, लय अरे पायाचं डायरेक्ट बाहेर मागं पडवतो नाही का डायरेक्ट. आता यायला लागलं. बाकी काय नाही मित्रांनो, गरमी खूप आहे. आता बेअर ग्रिल्स बनावं लागते मला. तर पुन्हा एकदा कसं आहे माहितीये का, 30 डिग्री में चल पाना बहुत ही मुश्किल लग रहा है. मुझे नहीं लगता मैं बच पाऊंगा. अरे राईट यार, पटला असं तरी बोल रे. ते असंच बोलते ना. मुझे जिंदा रहने के लिए कुछ तो ढूंढना पड़ेगा. खाली पण यहाँ पे तालाब भी सूखा है, पानी नहीं है. ओह देखो वहाँ पे तालाब है. जल्दी से चलो, इधर टेम्परेचर बढ़ रहा है बहुत. जल्दी से जाना पड़ेगा, नहीं तो एनर्जी डाउन हो सकती है. तो अपन नीचे आ चुके हैं. तो मेरा नाम है बेयर ग्रिल्स. चलिए, कुछ तो पानी की तलाश में हम बहुत नीचे आ चुके हैं. किधर भी पानी नहीं मिला है अपने को. तो चलिए, जायचंय कुठे, इकडं का इकडं. इकडे राहते इकडं. तो जमलिंग हो चुका है. कैमरामैन ने रास्ता सही कर दिया है में गाइस. तो चलो इधर आइए, इधर से तालाब देखेंगे कहाँ पे है. वो देखो तालाब, उधर पानी है. उधर नीचे जाना पड़ेगा. इससे लटक के जा सकता हूँ मैं. बहुत मुश्किल लग रहा है. मागे बाबा ले खोले, बाजी लगा ले खोले, चल उतरना पड़ेगा, नहीं तो मेरी जान जा सकती है. चले कुछ तो करना पड़ेगा. इकडे. चलो, मेरा नाम है बेयर ग्रिल्स. मुझे फॉलो करो और लाइक और शेअर और सबस्क्राईब होना चाहिए. चला मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आता बेअर ग्रिल्स हा शो इथं संपत आहे मित्रांनो. आपला महाराष्ट्र शो चालू होत आहे, गोवा ब्लॉग्स. पुन्हा एकदा सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायचे विसरू नका. वेगळ्या दिशेने आलेलो आहे मित्रांनो. तुम्हाला म्हणतो तुम्ही खूपच दमल्यासारखं होतंय, कारण खूपच फिरलोय आम्ही त्यामुळे. तर अभि काय म्हणायचं, पाणी प्यायचं. पाणी पिऊ ना थोडस. इथे चप्पल काढतात, तिथे बसलो. अरे बापरे, बसायला लय गरम जागाच आहे रे. नाहीये. तर मित्रांनो, मंदिर बघून झालेले आमचं. मंदिर बघून खाली आलोय. आता डायरेक्ट आम्ही गड उतरत आहोत, कारण टाइम पण खूप झाला. आम्हाला पुढच्या जे काही प्लॅन आहेत किंवा हा, पुढे ते जे पण पूर्ण काही करायचे. आहेत कारण तर ते खाली जाऊन अजून ठरवायचं आहे आम्हाला. तर मित्रांनो आता खाली येऊन आम्ही बाटली वापस दिलेली. हे 50 रुपये जे दिले ते परत दिलेले त्यांनी आम्हाला. खूप भारी असं नियोजन आहे यांचं, की जेणेकरून वरती कोणत्याही प्रकारचा कचरा होऊ नये म्हणून. त्यामुळे आणि मी आपल्या ब्लॉग मध्ये तर दिसेलच तुम्हाला, असं नाही की नाही दिसणार आहे. पण कचरा तर अजिबात नाहीये. नाहीये कचरा, बिलकुल कुठंच नाहीये. एकदम स्वच्छ गड ठेवण्याचा चांगला प्रकल्प आहे हा. सगळ्याच गाड्यांवर असेल. तू गेल तर प्रतापगडाला आता होतं तिथे. नाही, प्रतापगड राजगड तिथं नाही असं. हा, तिथं नाही, पण तिथं डस्टबिन खूप आहेत टाकायला, कचरा टाकायला. हा का. डस्टबिन आहेत जागोजागी, पण असा प्रकल्प फक्त इथे डस्टबिन नव्हते एवढे, पण
इथे बाहेर नियोजन केलं त्यांनी, खाली बॉटल ठेवायचं, पैसे द्यायचे, परत वरून बॉटल घेऊन आल्यावर परत ते आपल्याला पैसे देतील. आहेत ते आता पुढचं नियोजन काय आहे ते इथं बसून थोडं ठरवू. इथं चांगलं सावली आहे जरा या ठिकाणी थोड्या वेळ आम्ही बसतो आणि पुढचं काय जे नियोजन आहे ते ठरवून घेतो. गाणे बिणे ऐकतो जरा. तर करतो मी मित्रांनो रिलॅक्स आणि प्लॅन काय ठरतोय ते तुम्हाला सांगतोच थोड्या वेळामध्ये. मस्त आहे का नाही टी शर्ट? मस्त आहे मस्त आहे. चोर बाजार ना, चोर बाजार. हा 1.5 गल्ली. 1.5 गल्ली. सो का 1.50 का जो तेच ना मग 1.5 गल्लीतला टी शर्ट आहे म्हणतात. मस्त आहे. सोपते ना. अननोन. तर मित्रांनो मी तर आधी पण आलेलो आहे. आमची क्लास ट्रिप जेव्हा झाली होती म्हणजे वरच गेले. नाही वरती गेलतो नंतर नाही गेलतो नंतर आठवलं माझा फोटो आहे त्या पायऱ्यांचे तिथे एक नाही का वाईटागून बसलो होतो मी स्टार्टिंगलाच दमलो होतो म्हणून तिथं वाईटागून बसलेला माझा फोटो पण आहे माझ्यावर. मग आहे चढलो होतो वरती आतमध्ये पण गेलो होतो पण आता ते जुने फोटो बिटो काहीच राहिले नाही. इथं खाली काहीतरी गार्डनचं काहीतरी आहे असं बसायचं नाही का. वरून येऊन आम्ही तिथं बसलो होतो. मला चांगलं आठवतं. तुम्हाला मागायचं काय म्हणलं आम्ही गेलोच नाही वर. नाही मला स्टार्टिंगला वाटलं पण नंतर मी आठवलं की तिथं वरती गेलेलाच एक फोटो आहे. माकडाला पाणी पाजलं होतं आम्ही. तर म्हणलं ना तुला इकडं वरती फ्लॅटमध्ये तिथं बसलो होतो आम्ही. वर चढल्यानंतर आम्ही तुम्हाला पुढं काय ते बोलू कारण इथंच आम्ही दमल्याने झालेलं आहे. पुढचे अपडेट आता वरती. तर मित्रांनो हे घेतलेलं आहे वरती देवाला चढवण्यासाठी आणि या इथं वरती नेण्यासाठी हे पण आहे बघ. वरती ते नेतात ना बसून. हे 1500 रुपये राव एक जणाला. 1500 प्राईजच आहे ना 1500 रुपये बा. हा पण एवढं चढायचं म्हणल्यावर पैसे घेणार पण ना रे गाड्या. 2 नंबर लिहिले ते नंबर 7, 8, 2, 1, 2 एक जणाला 1500 रुपये. केदारनाथ तिथं कमी घेतात का? केदारनाथला लय घेत्या त्या का माणसं 20, 25, 25. तिथं चालायचं किती? इथे एवढं नाही चालायला. 1500 रुपये द्या. इथं आपल्याला म्हणलं ना तरी इथं जायचंय जवळजवळ 1-1.5 किलोमीटर तिकीट. आजही कमवत 2 जणांचं. चल 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे मित्रांनो. चालून मित्रांनो पूर्णपणे जीव निघलेला आहे या ठिकाणी आणि अजून तरी 70% रोड राहिलेला आहे वर चढायचा. ऊनच सुद्धा नाही आपल्याला. मित्रांनो या प्रकारे असा नेतात वरती. तर मित्रांनो हे जे बाबा आहेत बाबा 2 वेळेस कळसुबाई शिखर महाराष्ट्रात सर्व उंच शिखर आहे आणि 2 वेळा चढलेले. इथं आम्ही एकदा नाही चढले. आम्हाला इथं जाऊन लागायला लागलंय. मी सिटीत राहता ना. नाही म्हणजे मी सिटीत राहतो आणि हा शिक्रापूर मी आम्ही दमल्या आताच माग हे शिवनेरी वगैरे शिवनेरी जस्ट आताच केलं. मी इकडे आलो तसंच. मी सकाळी जर 7 ला घरून गाडीवर निघालो तुम्ही गाडीवरती आले? हो आता नाही आमच्या एक लग्न आहे आमच्या. तर आम्ही निघालो तर सकाळी मी 2.5 तासात पुण्याला पोहोचलो शिवाजीनगरला. 110 किलोमीटर कुठं थांबायचं नाही थोडं सुद्धा 1 मिनिट सुद्धा. 70-80 निघून जाईल टॉप. खतरनाक बाबा. एवढं पॉसिबल नाही. तुम्ही काय बाबा मित्रांसोबत आलेत का तुमच्या? नाही आमचे ते दूर आहेत 2 जण. अच्छा ते दमले ते माझ्यापेक्षा कमी आहेत कितीतरी ते. अच्छा ते कमी चढलेले आहेत काय? बाबाच्या एनर्जीला मॅच नाही देऊ शकत आपण. बाबा यात्रेला 2 वेळा चढे कळसुबाई चढले ते बघ. चला आता वरती जाऊया. चला बाबा आता चला आम्ही पण आहे तुमच्या सोबत. चला राहत्या. तर पुन्हा एकदा त्याच जोश मध्ये बाबा पुन्हा एकदा वर चढताना आणि आम्ही सुद्धा बाबांना बघून आम्हाला एनर्जी आलेली. एनर्जी आलेली बाबांना बघून. मला पण चक्कर येते. तुम्हाला पण चक्कर यायला लागली? शुगर आहे परत शुगर आहे बीपी. तुम्ही जरा सावकाश नाही अहो आम्ही सुद्धा ठरवत होते आता इथपर्यंत जायचं. नाही जाऊ दे म्हणलं. नाही निवांत चला काय घाई नाही. हळूहळू जायचं. पण मी घाबरलो माकड आलं म्हणलं पण कुत्रे मला वाटलं माकड झालं. चला त्यांनी लय खाल्लेले. ते काय त्याची फार ढिरी आली त्याला. बरं बघ बाबा तुझ्या मनाने खायचंय तर खा नाही तर राहू दे.
हे रेलिंग आत्ता लावलेलं बरं का, पहिल्यांदा नव्हतं. आम्ही आत्ता क्लास ट्रिपला त्यावेळेस नव्हतं इथं काहीच रेलिंग वगैरे. हे आत्ता लावलेलं. आम्ही इथंच बसलो होतो सगळेजण, दमलो होतो तेव्हा. तर गणेश मंदिर बघ कुठल्या साईडला आहे, वरती आहे का गणेश मंदिर? मित्रांनो हे आहे इथं गणेश मंदिर. ते इथं खालून आपण दूरवान ते घेतलं होतं ते इथं वाहूया. हे लय खाते पिते करतो दिसते बरं का. होय रोहित्या कसलं आहे? नाही मित्रांनो आत्ताच आम्ही गणेश मंदिर बघून आलेलो आहे. या इथं पण काहीतरी आहे, हे पण बघून घेऊया नक्की काय आहे. हे काय रे? फ्लॅश का? थांबा मित्रांनो रूम बघा. त्या टायमाचं इथे लोक राहत असतील त्या टायमाला. पण बघ ना इथं गार वाटते आत. बाहेर एवढं ऊन आहे पण आतमध्ये एकदम गार. मित्रांनो ते बघून झालेले. आता आपण इथं वरती चाललेलो आहे. अरे लोखंड सुद्धा लय तापलेलं, धरता पण येत नाही रे नीट. आता बांधलेलं आहे काय? दरवाजा आत्ता बांधलेला आहे रे. हे ओरिजिनल आधीपासूनच आहे. तर मित्रांनो इथं मागं आम्ही काहीतरी आहे म्हणून बघायला गेलो होतो. तर अचानक माकडांनी ग्रुप केला आम्हाला आणि ग्रुप करून अडवण्यात आलं होतं. आमचा मोबाईल बाहेर काढलेला होता, म्हणजे घेतात मोबाईल आता. आम्ही ठेवला खिशात, लगेच मोबाईल खिशात टाकला की उलटा रिवर्स घरी टाकून डायरेक्ट येऊ. चला आता मित्रांनो खाली निघूया आपण. आता वर सर्व लेणे ते बघून झालेलं आहे. मित्रांनो हे बघा माकडांची फॅमिली कसे हमसाथ साथ आहे. खूपच म्हणजे रोहितला ऊन जरा जास्त चढलंय. रोहितने त्याची टोपी मला दिली होती मग अशी गाडी चालवायची होती म्हणून. आणि आता रोहितला त्याचं खूप असं रिग्रेट होत आहे मित्रांनो. आणि बेअर ग्रिल्सला चांगलीच मज्जा भेटलेली मित्रांनो या ठिकाणी. म्हणून काय बेअर ग्रिल्स नाम आहे बेअर ग्रिल्स. त्याचं नीट नाव तरी घे ना. काय तोंडात थुका गिळतोय असं वाटतंय. मित्रांनो आता पोहोचलेलो आहे आम्ही खाली आणि रोहितची पूर्ण सिट्टी बिट्टी गुल झालेली या ठिकाणी. रोहित पुढच्या वेळेस आपण कळसूबाईला जाऊया नक्कीच. हा जाऊ ना. तुझं तोंड बघून तर वाटत नाही तो येशील. नाही जाऊ पायथ्यापासूनच रोहित म्हणून. रिस्पॉन्स जर चांगला आला तर कळसूबाई फिक्स आहे. 20 लाईक तरी पाहिजे ह्या व्हिडिओला. ह्या व्हिडिओला नाही आता सध्या आपलं चॅनल नवीन आहे म्हणून 20च धरा. 20 लाईक जर ह्या व्हिडिओला आले तर पुढचं आमचं कळसूबाई कन्फर्म 100% कन्फर्म. आणि जर 20पेक्षा कमी आले तर मग दुसरं कोणतं तरी एखादं पॉईंट आम्ही बघू. ह्यावेळेस म्हणलो होतं जास्त चालायचं नाही पण ह्यावेळेस पण जरा जास्त चलणं झालेलं आहे आपली. आणि ठीक आहे प्रवास करून मस्त मजा. टार्गेट इज कम्प्लिटेड इज टार्गेट. एव्हरीथिंग ओके बट आय एम टेम्पररी. चला मित्रांनो आता थोडंसं आम्ही इथं थोडासा श्वास घेतो. आमच्याकडे थोडी पाण्याची बॉटली पाणी राहिलं होतं आम्ही बाबांना दिली कारण बाबांची बाटली माकडाने पळवून नेली. मागाचे बाबा त्यांचा पाय घसरला होता थोडे पडले होते पण बाबा इज ओके क्योंकि बाबा पावरफुल है. ही इज फाईन ओके इंग्लिश ओके. पण एकदम निमंत्रण दिलेलं आहे. नको म्हणलं बाबाला तरी बाबा म्हणजे खाऊन जा थोडंसं नाही का. मग आता थोडंसं काहीतरी खायला बाबा इथं आलेली लग्नासाठी. मग त्यांच्या पाहुण्याकडे नाही तर बाबा म्हणतात चला खाऊन घ्या. आम्ही नको म्हणले मला तर भूक नाहीये काहीतरी वाटू दे. हा एक तर त्यांनी तिथं ठेवले त्याच्यातून मी पीस उचलून खाते बरोबर म्हणते एक्स्ट्रा टाक. कसं सांभाळता अशा कस्टमर तुम्ही? हा रोजच आहे ना. बोल 3 रुपये सोडा. 3 रुपये का? 1000 पूर्ण होते. हो अरे वा असा कसा रे तू. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही लिंबू पाणी पिण्यासाठी थांबलेलो आहे कारण रोहित शिंदेच्या अंगातून पूर्णपणे प्राण निघलेले आहेत. त्याच्याच नाही तर माझ्याही प्राण निघलेले. तर थोडंसं गार पिऊया आणि थोडं रिफ्रेश होऊया. तू रुमाल आणलाय? नाही. मग तोंड कशाने पुसलं? तुला घाम येत नाही? एवढं नाही. मी 4 वेळा पुसतोय. माझा रुमाल भिजलाय सगळा. तुम्ही वेगळे माणसे तुम्ही या दुनियातले थोडी. हा येली नाही मी. चला मित्रांनो पिऊया गार. पण आपल्याला कळलं ना आपलं एवढे पैसे तेवढे. अच्छा म्हणजे तुझं हे म्हणणं आहे का की किती रुपयात एक जणाची ट्रिप होते? अच्छा नंतर आपल्याला कुठे जायचं असेल तर मग आपण ओके करू नंतर आपण. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही कॅल्क्युलेशन सांगणार आहे पर पर्सन काय खर्च पडेल तुम्हाला.
दोन्ही करायला हा हा दोन्ही आणि तिकीट मला तिकीट प्लस पार्किंग प्लस फिरणं प्लस पेट्रोल सगळं. सगळं सगळं 1 रुपया पण नाही सोडायचा, सगळा खर्च काढायचा. संपला विषय. नाही. हो संपला विषय. हा. शेवट रे. तर मित्रांनो आता प्रसाद ते बॅगेमध्ये ठेवून देऊया आणि आता आपण घरच्या दिशेने निघूया. जमतंय. तर मित्रांनो आता आम्ही थांबले जेवण करायला. थोडीशी भूक लागलेली आहे. मला तर भूक नाहीये पण रोहितला थोडीशी भूक लागलेली आहे. तर हलकं फुलकं काहीतरी खाऊन घेऊया आता आपण इथून. आणि हलकं फुलकंच खाऊ, जास्त काय नाही. जास्तच नको कारण जास्त तसं बी मन पण नाही जास्त खायचं, थोडं काहीतरी खाऊन घेऊया नाही का. चल चला. गोळणा फुटला वाटते नाही का नाकाचा माझ्या. रक्त दिसायले का नाकात. हा कुठं आहे का नाकात. उन्हामुळं उन्हाने झाले, थोडं डोक्यावर पाणी घ्यावं लागणार. तर मित्रांनो आता आम्ही शिक्रापूरमध्ये पोहोचलेलो आहे. रोहित शिंदेला इथं सोडलेलं आहे. रोहितचे तुम्ही डोळे बघू शकता. रोहितला खूप झोप लागलेली अशी. रोहितची काल पण झोप झाली नव्हती. आता रोहित म्हणतोय की मी मॅच बघत बसणार आहे. ठीक आहे, मॅच बघत बघत त्याचा झोपायचा प्लॅन आहे. तर मीही पण निघतो आता घरी. तर आपण घरी गेल्यावर भेटूया. मी सावकाशच जाणार आहे कारण माझी कॅपॅसिटीच नाही गाडी पळवण्याची. पण आता चालते, चला जाऊ का रोहित शिंदे. चला बाय. नीटचा आणि जाऊन आता झोप उगा नको मोबाईल चालत बसू. महत्वाची गोष्ट म्हणजे ही की मी तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या सांगणार होतो की पर पर्सन किती खर्च झाला. पेट्रोल प्लस जेवण प्लस तिथले तिकीट वगैरे बाकीच्या काही गोष्टी छोटे प्रसाद हे ते घेतलं ते सगळं मिळून टोटल पर पर्सन हा 650 रुपये असा खर्च येतो मित्रांनो. म्हणजे 2 जणांमध्ये 650 रुपये खर्च येतो. आणि जर अजून कोणी जर मित्र तुमच्यासोबत असतील किंवा अजून जर कोणी असेल तर तो खर्च थोडा अजून कमी पण होऊ शकतो. किंवा जर तुम्ही एकटाच असाल तर तो खर्च थोडा आणखी वाढू शकतो. जर एकटा असाल तर पर पर्सन कमीत कमी 1000 रुपये खर्च होईल आणि तुम्ही जर जास्त लोक असाल तर हा खर्च कमी होऊ शकतो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या वेळेस कुठं गेलं पाहिजे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर ह्या व्हिडिओला 20 लाईक जर आले तर 20 लाईक आल्यानंतर आपण कळसुबाई शिखर हे चढायला जाणार आहोत. तर चला मित्रांनो परत भेटूया आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये.